बातमी ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या प्रवेशानंतर आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। वर्सोव्यातील शिवसेना शाखेवरून हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ठाकरे आणि शिंदे गटात वादाला तोंड फुटलंय। राजुल पटेल यांच्या प्रवेशानंतर वर्सोव्यातील शिवसेना शाखेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पक्षप्रवेशाआधी राजुल पटेल यांनी शाखेला टाळं लावून चावी स्वतःकडेच ठेवली आहे। राजुल पटेलांनी चावी स्वतःकडेच ठेवल्यानं ठाकरे गट चांगलाच आक्रमक बनला। वर्सोव्यातील शाखा शिवसेनेची प्रॉपर्टी आहे, कुणाची खासगी मालमत्ता नाही। अनिल परब चांगलेच आक्रमक झाले। शाखेची चावी आणून द्या, अन्यथा टाळं तोडून ताबा घेऊ, असा इशाराच अनिल परब यांनी राजुल पटेल यांना दिला। फक्त एकच गोष्टीची मी तुम्हाला खात्री द्यायला आलोय की आपल्याला ही शाखा सोडायची नाही। ही शाखा कोणाच्या बापाची नाही। गपचूप या शाखेची चावी आणून द्या, नाहीतर शाखा ही शाखेचं ताळं तोडून आम्ही शिवसेनेला। तर दुसरीकडे राजुल पटेल यांच्या शिवसेनेमधील पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे। रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया, देव सद्बुद्धी देव। राजुल पटेल यांच्या प्रवेशानंतर शिंदेंनी ठाकरे गटावर ही टीका केली आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊतांनी देखील शिंदेंना प्रत्युत्तर दिलंय। भाजप तुमची रस्सी जाळेल, तिकडे लक्ष ठेवा। संजय राऊत यांनी शिंदेंना हा खोचक टोला लगावला। रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया, अशातली परिस्थिती आहे आणि जो गुण से गई वो हाउस से नहीं आती, आणि म्हणून यांना देवाने सद्बुद्धी द्यावी एवढंच मी सांगतो। बघा, ही लिहून दिलेली भाषण आहेत। एकनाथ शिंदेना मी ओळखतो। रस्सी जल गई वगैरे, आता तुमची रस्सी कधी जाळतील बीजेपी वाले, त्याकडे लक्ष ठेवा। तुम्ही भाजपबरोबर आहात, तुम्ही आगीशी खेळताय। आम्ही वाचलोय, आमची रस्सी पुन्हा नव्यानं आम्ही वळू आणि त्याचा फासही करू। कोणाच्या गळ्यात टाकायचं आहे ते टाकू।